नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज मित्रांनो, माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे घसा बसलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आवाज हा वेगळा वाटत असेल. आशा करतो की आजच्या या लेक्चरमध्ये तुम्ही थोडंसं सहकार्य कराल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. की नुकतेच कोलकाता येथील फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, विजयदुर्ग. हे जे अगोदर कोलकातामधील फोर्ट विलियम किल्ला होता, त्याचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे. त्याचं नाव विजयदुर्ग असं करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे फोर्ट विलियम किल्ला आहे, जे की सध्या पूर्व लष्करी कमांडचं मुख्यालय आहे, कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी, याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे विजयदुर्ग असं. या किल्ल्याला 1773 साली ब्रिटिशांनी बांधलेलं होतं मित्रांनो. त्यावेळेसचा जो इंग्लंडचा राजा होता विलियम तिसरा, त्याचं त्या किल्ल्याला नाव देण्यात आलेलं आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि हा किल्ला अष्टकोनी असा आकाराचा आहे आणि एकूण 70.9 एकर एवढ्या प्रचंड क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. त्यासोबतच एक गेट आहे त्या किल्ल्याला, सेंट जॉर्ज गेट असं त्याचं नाव आहे. त्याचं नाव आता बदलून शिवाजी गेट असं केलेलं आहे. तसेच किचनर हाऊसचं नाव बदलून मानेकशॉ हाऊस असं केलेलं आहे. तसेच जे पश्चिम बंगाल राज्य आहे, याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे कोलकाता. मुख्यमंत्री आहेत सध्या ममता बॅनर्जी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच अवकाशात सर्वाधिक काळ स्पेसवॉक करण्याचा विक्रम कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सुनीता विल्यम्स. हे जे भारतीय वंशाचे अंतराळवीर आहेत, तिने सर्वाधिक काळ स्पेसमध्ये वॉक करण्याचा विक्रम केलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी सुनीता विल्यम्स आहे, ही भारतीय वंशाचे अंतराळवीर आहे आणि तिने नुकतंच अवकाशामध्ये सर्वाधिक काळ स्पेस वॉक करणारी ती महिला अंतराळवीर बनलेली आहे. महिला अंतराळवीर आहे मित्रांनो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 62 तास आणि 6 मिनिटे तिने स्पेस वॉक केलेला आहे आणि विश्वविक्रम हे आपल्या नावावर केलेला आहे. या अगोदर हा विक्रम नासाची अर्थात अमेरिकेची अंतराळवीर होती पॅगी विल्सन, तिच्या नावावर होता. तिने एकूण 60 तास 21 मिनिटं स्पेस वॉक केलेला होता. पण त्याचा विक्रम हे सुनीता विल्यम्सने 62 तास 6 मिनिटे स्पेस वॉक करून मोडलेला आहे. तर हे पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की नुकतंच मागच्या वर्षी जून 2024 मध्ये सुनीता विल्यम्स या आपल्या एका सहकार्यासह जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे अवकाशामध्ये, त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. पण जे अवकाशयान आहे त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे ते तेव्हापासून जवळपास आता 8-9 महिने होत आलेले आहेत, ते त्याच ठिकाणी अडकून पडलेले आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच जल जीवन मिशन योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 2028 सालापर्यंत. हे जे केंद्राची योजना आहे जल जीवन मिशन, त्याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर योजनेचं नाव आहे जल जीवन मिशन. याची सुरुवात झाली होती 2019 या वर्षी आणि लक्ष ठेवण्यात आलेलं होतं की 2024 वर्षापर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवणे. याद्वारे कुटुंबातल्या प्रति व्यक्तीला 55 लिटर पाणी हे देण्यात येणार होतं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पण हे जे गोल आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही. अजून 20% ग्रामीण कुटुंब हे या नळ जोडणीपासून अजून बाकी आहेत. म्हणून हा कालावधी आता 2028 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. तसेच इतर जे काही महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली योजना असणार आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. याची सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. याचा उद्देश होता गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. सुरुवात झाली होती 8 एप्रिल 2015 ला. लहान उद्योग जे धंदे आहेत त्यांना
वित्त पुरवठा करण्यासाठी किंवा लोन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेद्वारे 20 लाखांपर्यंत लहान उद्योगांना वित्त पुरवठा हा केला जात असतो. हे आपण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे, सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019ला, ज्याद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 3 टप्प्यांमध्ये 6,000 रुपये आर्थिक मदतही दिली जाते. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना, सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014ला. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना याची सुरुवात झाली होती 23 सप्टेंबर 2018ला. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016 साली सुरू झालेली होती. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014ला. मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014ला. स्टार्टअप इंडिया 16 जानेवारी 2016ला सुरू झालेली आहेत. हे काही महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत, ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते आपल्या परीक्षांमध्ये त्यांचे सुरुवात कधी झालेली होती या योजना जिथे आपल्याला विचारलं जात असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच गुजरात राज्यातील पहिला जैवविविधता वारसा स्थळ कोणता बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, गुनेरी गाव हा गुजरात राज्यातील पहिला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे. तर गुजरातमधील जे कच्छचा भाग आहे त्या भागामधील गुनेरी गाव हे जे आहे ते त्या राज्यामधला पहिला जैवविविधता वारसा स्थळ बनलेला आहे. या ठिकाणचं जे मँग्रोव्ह स्थळ आहेत त्यांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. उद्देश काय आहेत? जे मँग्रोव्ह पारिस्थितिकी असते त्याचं संरक्षण करण्यासाठी असं त्या गुजरात सरकारकडून घोषित करण्यात आलेलं आहे. तसेच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की जैवविविधता वारसा स्थळ काय असतात त्यालाच आपण बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट म्हणतो. ही अशी क्षेत्र असतात ज्या ठिकाणी समृद्ध जैवविविधता असते, ज्या ठिकाणी विविध प्राणी, पक्षी, वनस्पतीच्या प्रजाती आढळून येतात आणि अशा स्थळांना संरक्षित करण्याच्या उद्देशाने यांना बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट म्हणून किंवा जैवविविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केलं जात असतं. यासाठीचा एक कायदा आहे 2002 सालीचा जैवविविधता अधिनियम. याद्वारे राज्य शासन अशा स्थळांची घोषणाही करू शकते. आणि सर्वाधिक जैवविविधता जगामध्ये ॲमेझॉनच्या जंगलामध्ये पाहायला मिळते मित्रांनो. त्याला जगाचे फुफ्फुस म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजारो किलोमीटरमध्ये त्या ठिकाणचं जंगल हे पसरलेलं आहे आणि त्या जंगलांमध्ये विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती हे पाहायला मिळत असतात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जैवविविधता दिवस साजरा केला जातो 22 मे या रोजी. महाराष्ट्रामधील जैवविविधता स्थळ कोणते आहे? तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सह्याद्री, पश्चिम घाट आणि भीमाशंकर जे की पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात मनमित्र नावाचे चॅटबॉट सुरू केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये नुकतंच मनमित्र नावाचं चॅटबॉट सुरू करण्यात आलेलं आहे. नुकतंच हे जे आंध्र प्रदेश आहे त्या आंध्र प्रदेश सरकारकडून हे व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे मनमित्र. आणि असा चॅटबॉट सुरू करणारा आणि याद्वारे शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणारा ते भारतातलं पहिलं राज्य बनले आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याचा उद्देश काय आहे? तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच त्याच्यापासून फीडबॅक घेणे आणि नागरी सेवांना सुरळीत करणे, इझी करणे. याद्वारे जे सरकारी डॉक्युमेंट्स असणार आहेत, सेवा असणार आहेत, त्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. म्हणजे एखादी डॉक्युमेंट्स वगैरे सरकारी सेवा तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यासाठी सरकारी ऑफिसेसला जाण्याची आता गरज त्या ठिकाणी असणार नाही. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच आंध्र प्रदेशचा मुद्दा निघालेला आहे, तर त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. राजधानी आहे अमरावती, मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच नवीन चावला यांचे निधन झाले ते कोण होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, माजी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त होते ते भारताचे नवीन चावला. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. हे भारताचे 16व्या क्रमांकाचे केंद्रीय निवडणूक आयुक्त होते, जे 2009 ते 10 या कालावधीमध्ये होते. त्यासोबतच आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जी स्थापना झाली होती 25 जानेवारी 1950ला. कलम आहे राज्यघटनेमध्ये 324 ते 329 या दरम्यान. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार, जे की 25व्या क्रमांकाचे आहेत. पहिले केंद्रीय निवडणूक आयुक्त होते
सुकुमार सेन आणि हा प्रश्न वारंवार परीक्षांमध्ये विचारला जातो, हे आपण लक्षात ठेवा. आणि पहिली महिला निवडणूक आयुक्त होत्या व्ही.एस. रमादेवी आणि नुकतंच हे कंबाईनच्या परीक्षेमध्ये सुद्धा आत्ताच विचारण्यात आलेला प्रश्न आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. तसेच केंद्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून शीतल देवी, जी की पॅरा नेमबाज आहे, जिने नुकतंच पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल हे भारताला जिंकून दिलेलं आहे. हे सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कोणत्या पुस्तकाचे अनावरण केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, कर्मयोगिनी वीरांगना असं त्या पुस्तकाचं नाव आहे, ज्याचं प्रकाशन हे नुकतंच विजया रहाटकर यांनी केलेलं आहे. त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. या विजया रहाटकर सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे आणि हे जे पुस्तक आहे ते अहिल्याबाई होळकर यांच्या साहस आणि नेतृत्वावर आधारित असं माहिती देणारं पुस्तक आहे. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जे राष्ट्रीय महिला आयोग आहे त्याची स्थापना झाली होती 31 जानेवारी 1995ला. अध्यक्ष आहेत सध्या विजया रहाटकर आणि यासाठी कायदा करण्यात आलेला होता 1990चा आणि स्थापना झाली होती राष्ट्रीय महिला आयोगाची 1992ला. हे दोन्ही तारखा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या जयंती पटनायक आणि महाराष्ट्राचा जे महिला आयोग आहे त्याचे अध्यक्ष आहे सध्या रुपाली चाकणकर. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाने युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिलमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, इस्रायल या देशाने नुकतंच अशा प्रकारची घोषणाही केलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. युनायटेड नेशन्सचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल सुरुवात झाली होती 15 मार्च 2006 साली. सदस्य देश आहेत सध्या 47. याचा उद्देश काय आहे, तर जगभरामधील जे मानवी उद्देश आहे जगभरातील मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संरक्षण करणे. तसेच जागतिक मानव अधिकार दिवस 10 डिसेंबरला दरवर्षी साजरा केला जातो, हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काल ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, नुकतेच कोणत्या राज्यात सन्मानाने मरणाचा अधिकार लागू करण्यात आला आहे? तर उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, कर्नाटक या राज्यामध्ये अशा प्रकारचा अधिकार हा करण्यात आलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास याचा केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, चंद्रिका टंडन. त्यानंतरचा प्रश्न होता, भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या देशात भीक मागणे अपराध घोषित करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, पाकिस्तान. त्यानंतरचा प्रश्न होता, बेल्जियम या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, बार्ट डी वेबर. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच प्रकाशित द महात्मास मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, राजेश तलवार. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच टाटा स्टील मास्टर्स 2025चा विजेता कोण ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आर प्रज्ञानंद. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन घेतला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच मिस युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे याचं उत्तर एक कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, विक्टोरिया थेलविक. हे नुकतंच 2024ची मिस युनिव्हर्सचा किताब तिने जिंकलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न असणार आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी आणि सर्वप्रथम तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो तुम्ही केलेल्या या सहकार्याबद्दल. आज तब्येत थोडी बरी नाही आहे, जे गळा आहे ते माझा घसा बसलेला आहे, त्यामुळे तरी तुम्ही दाखवलेल्या सहकार्याबद्दल आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे. आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तसेच जे व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास ते सुद्धा जॉईन करून घ्या, कारण त्या ठिकाणी आपण
ऑनलाईन टेस्ट हे विद्यार्थ्यांसाठी घेत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.